ठाणे महानगरपालिकेची स्थिती तिजोरीत नाही आणा आणि मला स्मार्ट सिटी म्हणा अशी झाली आहे. ठेकेदारांची 2,500 कोटींची देणी बाकी असून अपेक्षेप्रमाणे महसूल तिजोरीत जमा न झाल्याने प्रशासनावर आर्थिक ओझा वाढू लागलाय. विविध प्रकारची विकास कामं करणाऱ्या ठेकेदारांची प्रलंबित बिलं कशी द्यायची या चिंतेनं वरिष्ठ अधिकाऱ्यांना ग्रासले. मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीवर अधिक भर देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान ठेकेदारांनी देखील लवकरात लवकर आमची देणी द्यावी तशी मागणी ठाणे महापालिकेकडे केली आहे. कोरोनासारख्या संकटाच्या काळात महापालिकेची आर्थिक परिस्थिती कमालीची ढासळली होती, परंतु मोठ्या प्रयत्नानंतर 2,500 ते 3,000 कोटींवर गेलेलं दायित्व कमी होऊन ते 300 ते 400 कोटींवर आणलं होतं. मात्र गेल्या वर्षभरात पुन्हा विकासकांची देयकं प्रलंबित राहिली आहेत. अपेक्षेप्रमाणे महसूल न मिळाल्यामुळे तिजोरीत खडखडाट होण्याची वेळ आली असून विविध विभागांना युद्ध पातळीवर महसूल गोळा करण्याचे आदेश देण्यात आलेत. कोरोनाच्या काळात देखील महसूल वसुलीवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांची आर्थिक गणितं बिघडली होती. अनेक कामंही बंद पडली होती. मात्र कोरोना संपतात राज्य सरकारनं जादा निधी उपलब्ध करून दिल्यानं काही प्रमाणात दायित्व कमी झालं होतं, परंतु आता पुन्हा ये रे माझ्या मागल्या असं म्हणण्याची वेळ आली आहे.